हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. आज आपण बघणार आहोत 12 काळ 12 टेन्सेस इन इंग्लिश ग्रामर. 12 काळांवर मी आधी एक व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट्समध्ये देणार आहे. तो आधीचा व्हिडिओ होता 12 टेन्सेस ॲट अ ग्लान्स. ॲट अ ग्लान्स याचा अर्थ एका नजरेत 12 काळ, म्हणजेच मी 12 काळांबद्दल थोडक्यात सांगितलेलं. आज मी जो 12 काळांवर व्हिडिओ करते आहे त्याचं नाव मी दिलं आहे 12 टेन्सेस इन डिटेल. इन डिटेल म्हणजेच पूर्ण माहितीनुसार, पूर्ण सविस्तरपणे असा मी 12 काळ आज सांगणार आहे. म्हणून ती आधीची लिंक जी मी खाली कमेंटमध्ये देते आधीच्या व्हिडिओची 12 काळांच्या, ती पण पहा आणि हा व्हिडिओ पण नक्की पहा. पूर्ण 12 काळ अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजतील. करूया आपण सुरुवात. 12 टेन्सेस इन डिटेल, 12 काळ सविस्तरपणे. 12 टेन्सेस इन डिटेल, सविस्तरपणे 12 काळ. मुख्य 3 काळ: प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. प्रत्येक प्रकाराची आणखीन 4 प्रकार, म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, पास्ट 4 प्रकार, फ्युचर टेन्स 4 प्रकार, एकूण मिळून 12 काळ. पहिला आता सिंपल. सगळ्यांसाठी सिंपल हेच नाव आहे. आणि वाचायचं कसं नाव? सिंपल प्रेझेंट म्हणजेच साधा वर्तमान काळ, सिंपल पास्ट साधा भूतकाळ, सिंपल फ्युचर साधा भविष्यकाळ. दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. चौथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. पास्ट टेन्समध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. असे हे 12 काळ, त्यांची इंग्लिश आणि मराठी नावं. आता आपण एक एक टेन्स घेऊया आणि डिटेल सविस्तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. पहिला घेऊया सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. लिहिलं आहे मी बोर्डवर, ते आधी वाचते. आय, दे, वी, यू, इट, ही, शी, इट, इट्स, खाते किंवा खातो. अर्थ काय? इंग्लिशमध्ये मुख्य 7 प्रोनाउन्स आहेत. प्रोनाउन्स म्हणजेच सर्वनामं. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते माणसांसाठी इट आपण नाही वापरत. पक्षी आणि प्राणी, वनस्पती, वस्तू इत्यादी गोष्टींसाठी आपण इट वापरतो. एकवचनी सर्वनाम आहे आणि म्हणून मराठीत त्याचा अर्थ तो किंवा ती किंवा ते काहीही होऊ शकतो, त्या प्राण्यानुसार, पक्ष्यानुसार, वनस्पतीनुसार किंवा वस्तूनुसार. पुढचं आहे दे, ते. आता दे म्हणजे अनेकवचनी आहे म्हणून ते सर्वजण. वी म्हणजे आम्ही आणि यू म्हणजे तू एकटा, तू मुलगा, तू मुलगी. किंवा तुम्ही अनेकवचनी, तुम्ही सर्वजण अशा अर्थी. किंवा तुम्ही म्हणजे आदरार्थी. काका, तुम्ही काका आहात, तुम्ही माझे मामा आहात. आदरार्थी व्यक्ती एक असली तरी मराठीत आपण तुम्ही म्हणतो. इंग्लिशमध्ये मात्र त्या सगळ्यांना आपण फक्त यू म्हणतो. ही 7 मुख्य प्रोनाऊन आहेत. ह्या 7 प्रोनाऊननुसार पुढचा जो क्रियापद असतं, वर्ब जे असतं ते बदलतं. म्हणून मी 7 प्रोनाऊन प्रत्येक ठिकाणी घेतली आहेत आणि त्यानुसार ते क्रियापद कसं बदलतं आहे हे मी सांगते आहे.
आता इथे आय, दे, वी आणि यू या सगळ्याला फक्त मुख्य क्रियापद आपण लावतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, म्हणून तिथे आपण नुसतं इट लिहिलं. आणि रोजची क्रिया आपण ह्या काळातून दर्शवतो. मी रोज एक ॲपल खाते समजा म्हणायचं असेल तर ते आपण ह्या काळात दर्शवतो. ओके, म्हणून रोजची क्रिया, नेहमीची क्रिया, सवयीची क्रिया किंवा अख्ख्या जगात जे सत्य असतं त्याबद्दल आपण या काळातून बोलतो. म्हणजेच युनिव्हर्सल ट्रूथ, सत्य. उदाहरण, द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. द सन रायझेस इन द ईस्ट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, कायम उगवणारे, कधीही ती गोष्ट बदलणार नाही आहे, म्हणून त्याला आपण या काळात बनवतो. ते वाक्य या काळातलं असतं. ओके, ही, शी आणि इट या 3 प्रोनाउन्सना त्या क्रियापदाला आपण एस लावतो किंवा काही ठिकाणी ईएस लागतो. एस किंवा ईएस. इथे इट्स एस लागला आहे फक्त. ही इट्स, शी इट्स, इट इट्स असा तो एस लागतो. आणि ह्या सगळ्याचा अर्थ परत खाते किंवा खातो. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं आय ईट, मी खाते, वी ईट, आम्ही खातो, दे ईट, ते सर्वजण खातात, यू ईट, तू किंवा तुम्ही खाता, ही ईट्स, तो खातो, शी ईट्स, ती खाते, आणि इट ईट्स, पक्षी, प्राणी, कोणीही असेल ते खातं, एकवचनी. द सन रायझेस इन द ईस्ट या वाक्यात द सन हा इट, जर त्याला आपण सर्वनामाने रिप्लेस करायचं असेल नाऊनच्या ऐवजी, द सन हे नाऊन आहे, नाम आहे, त्याऐवजी जर नामाच्या ऐवजी आपल्याला सर्वनाम घालायचं असेल तर आपण तिथे इट हे घालू. आणि म्हणून राईजला जसा इथे एस लागला आहे तसा त्या राईज या उगवणं या क्रियापदाला एस लागला आहे. म्हणून द सन रायझेस, RISE क्रियापदे, त्याला एस लागला, RISES, म्हणून इट्स त्याप्रमाणे ते रायझेस होतो. ओके, हे झालं सगळं सिम्पल प्रेझेंट टेन्सबद्दल. आता लगेच मी पास्ट टेन्स घेते सिम्पलमधलाच. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. आता हे आधी लिहिलेलं वाचते. आय, ही, शी, इट, दे, यू, वी, एट. क्रियापद आपलं आहे एट. इथे आपलं इट होतं, इथे इट्स का झालं मी सांगितलं. भूतकाळात एट. आता हे एट म्हणजे काय आहे तर इट या क्रियापदाचं ते भूतकाळी रूप आहे. इट, एट, इटन, त्यातलं एट भूतकाळी रूप आपण घेतलं. म्हणजेच सर्वनाम किंवा नाम कुठचंही असो, या काळात सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपल्याला त्या क्रियापदाचं भूतकाळी रूप लावायचं आहे. म्हणून इथे मी नुसतं एट लिहिलं आणि त्या सगळ्याचा अर्थ म्हणजे या सगळं सेपरेट म्हटलं तरी खाल्लं क्रिया पूर्ण झालेली असते भूतकाळात, ती क्रिया आपण ह्या काळातून बोलतो. म्हणजे आता मी सेपरेट वाचून दाखवते. आय एट, मी खाल्लं, ही एट, त्याने खाल्लं, शी एट, तिने खाल्लं, इट एट, तो, ती, ते जे कोण असेल त्याने खाल्लं, दे एट, त्यांनी खाल्लं, यू एट, तू खाल्लंस किंवा तुम्ही खाल्लं, आणि शेवटचं वी एट, आम्ही खाल्लं. क्रिया पूर्ण झाली भूतकाळातली, म्हणून तो झाला सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. ओके, तिसरा काळ बघूया सिम्पलमधला फ्युचर. सिम्पल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. आधी इथलं वाचते. आय, वी, शल ऑर विल ईट, ही, शी, इट, दे, यू, विल ईट, खाईन. आता अर्थ काय आहे की भविष्यकाळातली नुसती क्रिया आहे ती. मी करेन, भविष्यात मी असं असं करेन, बास, साधं सोपं वाक्य आहे, म्हणूनच तो सिम्पल फ्युचर टेन्स आहे, साधा भविष्यकाळ आहे. काय करायचं याच्यात, आय आणि वी ही जर सर्वनामं असली, आय असेल किंवा वी असेल, तर त्याला आपण शल म्हणू शकतो किंवा विलही म्हणू शकतो. आय शल ईट, आय विल ईट, मी खाईन. वी शल ईट, वी विल ईट, आम्ही खाऊ. ओके, आणि बाकीची 5 प्रोनाउन्स त्याला फक्त आपण विल लावतो, शल लावत नाही. ही विल ईट, तो खाईल,
शी विल ईट, ती खाईल. इट विल ईट, ते खाईल. दे विल ईट, ते सर्वजण खातील. आणि वी वर आहे, यू विल ईट, तू खाशील किंवा तुम्ही खाल. भविष्यकाळी साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स. ओके, रचना पण अगदीच सोपी आहे. पहिला घेतला आहे सब्जेक्ट, त्यानंतर विल किंवा शल आणि त्यानंतर क्रियापद. झाली रचना याची पण. आता आपण बघूया नेक्स्टमध्ये कंटिन्युअस, त्यातले हे तिन्ही बघूया. पहिल्यांदा कंटिन्युअस प्रेझेंटवाला पहिला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. इथलं लिहिलेलं आधी वाचते. आय ॲम इटिंग, ही शी इट, इज इटिंग, दे वी यू आर इटिंग, खात आहे. इथे पण मी जरा क्रियापद मार्क करते. शल किंवा विल ईट आणि इथे आहे विल ईट हे क्रियापद. सर्वनाम आणि नामानुसार क्रियापद बदलतं. ओके, आता इथे कंटिन्युअस म्हणजे चालू काळ आहे. चालू काळ म्हणजेच ती क्रिया त्यावेळेला होत आहे, चालू आहे. म्हणजे ही प्रेझेंट टेन्समधली क्रिया आत्ता चालू आहे. जी क्रिया आत्ता या क्षणाला चालू आहे ती क्रिया आपण अशा वाक्यांमधून दाखवतो. आय ॲम इटिंग, आय घेतला सब्जेक्ट, ॲम येतं किंवा इज येतं किंवा आर येतं वर्तमान काळात. पुढे इटिंग क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लागतो. आय असेल की फक्त ॲम, दुसरा काही त्याला ऑप्शन नाही, म्हणून आय ॲम इटिंग. क्रियापद काय झालं आपलं याच्यात, ॲम इटिंग. त्याचप्रमाणे जर ही किंवा शी किंवा इट असेल, एकवचनीच आहेत तिन्हीही, त्यावेळेला इज येतं आणि पुढे इटिंग वरच्यासारखंच. एकवचन आहे म्हणून इज आलं आहे, एकवचनाला इज, म्हणून ही इज इटिंग, तो खात आहे. शी इज इटिंग, ती खात आहे. इट इज इटिंग, ते खात आहे आत्ता. ओके, दे वी आणि यू तिन्ही आहेत अनेकवचनी. त्या अनेकवचनाला क्रियापद येतं आर, पुढे इटिंग सेम राहतं. अनेकवचन असलं की आर, म्हणून आर इटिंग. दे आर इटिंग, ते सर्वजण खात आहेत. वी आर इटिंग, आम्ही सर्वजण खात आहोत. यू आर इटिंग, तू किंवा तुम्ही सर्वजण खात आहात. यू हा जरी आपण एकवचनी वापरू शकत असलो तरी तो अनेकवचनही आहे आणि म्हणून त्याला आर फक्त लागतं. एकवचन जरी आपल्याला म्हणायचं असेल तरीही यू इज होत नाही, यू आरच होतं फक्त, यू आर. ओके, हे झालं आता पहिल्या काळाबद्दल, कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस साधा वर्तमान काळाबद्दल. आता पुढचा घेऊया पास्ट म्हणजे भूतकाळ. कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळ. भूतकाळातली चालू असलेली क्रिया आपण ह्या काळातून सांगतो. भूतकाळात काल असं असं चालू होतं या वेळेला, अशी जी क्रिया असेल ती आपण ह्या काळातून सांगायची असते. या काळातून सांगायची असते म्हणजे आपण काय करायचं असतं की ते वाक्य त्या रचनेनुसार बनवायचं असतं. ओके, आता इथे लिहिलेलं मी आधी वाचते. आय, ही, शी, इट वॉज इटिंग. दे, वी, यू वर इटिंग. आणि अर्थ आहे खात होते. आता अर्थ का ते असं सांगते, नुसतं सेपरेट आधी वाचून अर्थ सांगते. आय वॉज इटिंग, मी खात होते किंवा होतो. ही वॉज इटिंग, तो खात होता. शी वॉज इटिंग, ती खात होती. इट वॉज इटिंग, ते खात होतं. ओके, त्याच्या खाली दे वर इटिंग, ते खात होते. वी वर इटिंग, आम्ही खात होतो. यू वर इटिंग, तू खात होतास, होतीस किंवा तुम्ही खात होतात. सगळ्या या ज्या क्रिया आहेत त्या आहेत भूतकाळातल्या आणि आत्ता या क्षणाला चालू असलेल्या. या क्षणाला म्हणजे वर्तमान काळ नाही आहे, काल या वेळेला चालू होती ही क्रिया असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर ते ह्या रचनेत आपल्याला बनवायचं असतं वाक्य. ओके, अजून एक गोष्ट, आय, ही, शी, इट चारी जी सर्वनामं किंवा त्यांच्याऐवजी नामं वापरली तर ती एकवचनी असली की तिथे वॉज येतं. अनेकवचनी असेल दे, वी, यू सारखं की वर येतं. एकवचनाला वॉज, अनेकवचनाला वर भूतकाळी. नंतर क्रियापद येतं, त्याला आय एन जी हा प्रत्यय लागतो. अशी ती रचना आहे. कर्ता अधिक वॉज किंवा वर अधिक क्रियापद अधिक आय एन जी. ओके,
सगळं मी या काळाबद्दल पण सांगितलं. आता आपण घेऊया पुढचा काळ, भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये म्हणणार फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. आधी इथलं वाचते. आय वी शल किंवा विल बी इटिंग. ही शी इट दे वी यू. हा वी इथे येणार नाही, आपला वीला शल पण लागतं म्हणून वरच बरोबर येतो. विल बी इटिंग. आता परत सगळ्या फ्युचरमध्ये, चारी खालच्या फ्युचरमध्ये आय असेल किंवा वी असेल सर्वनाम, त्याला आपण शल लावू शकतो किंवा विलसुद्धा लावू शकतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी मी आय आणि वी घेतला आहे सेपरेट, त्याला शल किंवा विल लागू शकतं, दोनापैकी एक. आणि बाकी 5 यांना मात्र फक्त विल लागतं. इथे आता सेपरेट वाचून दाखवते. आय शल बी इटिंग म्हणजे मी खात असेन. आय विल बी इटिंग अर्थ सेम, मी खात असेन. दुसरं वी शल बी इटिंग, आम्ही खात असू. वी विल बी इटिंग, आम्ही खात असू. खालचं आता ही विल बी इटिंग, तो खात असेल. शी विल बी इटिंग, ती खात असेल. इट विल बी इटिंग, ते खात असेल. दे विल बी इटिंग, ते सर्वजण खात असतील. आणि यू विल बी इटिंग, तू खात असशील किंवा तुम्ही खात असाल. खात असेल क्रिया चालू असेल भविष्यकाळात, अशी जी क्रिया असेल ती. म्हणजे समजा जर मी म्हटलं की उद्या या वेळेला मी जेवत असेन, तर मी ते वाक्य या काळात बनवणार. ओके, चालू क्रिया पण त्यावेळेला भविष्यकाळातली. आणि रचना पण परत पहिला सब्जेक्ट अधिक शल किंवा विल ह्यातलं जे असेल लागू होईल ते एक, अधिक बी, हा जो मध्ये बी येतो तो बी, त्याच्यापुढे इट हे मुख्य क्रियापद आणि त्याच्यापुढे आय एन जी हा प्रत्यय. हे जे मी अंडरलाईन केलं आहे प्रत्येक वाक्याला, ती आहेत क्रियापदं. ओके, वर्ब्स. इंग्लिशमध्ये क्रियापदाला म्हणतो वर्ब, VERB, वर्ब. हे झालं काळाबद्दल, भविष्यकाळाबद्दल. आता आपण पुढे जाऊया परफेक्ट टेन्सेसकडे. परफेक्ट टेन्सेस म्हणजे पूर्ण काळ. पहिला प्रेझेंट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. म्हणजेच वाचूया आता. आधी इथे लिहिलेलं, मग मी पुढचं सांगते. आय दे वी यू हॅव इटन. ही शी इट हॅज इटन. खाल्लं आहे, खाल्लेलं आहे, नुकतंच. ओके, अशा अर्थी जेव्हा बोलायचं असेल की मी नुकतंच आत्ता हे खाल्लं, की त्यावेळेला आपण ते वाक्य या काळात बनवायचं. आता कसं बनवायचं ते मी सांगतेच पाठोपाठ. आधी इथे सेपरेट वाचून दाखवते. आय हॅव इटन, मी खाल्लेलं आहे. ही हॅज, ही आपण नंतर घेऊया, आधी वरचे घेऊया. दे हॅव इटन, त्यांनी खाल्लेलं आहे. वी हॅव इटन, आम्ही खाल्लेलं आहे. यू हॅव इटन, तू खाल्लेलं आहेस किंवा तुम्ही नुकतंच खाल्लेलं आहे. नुकतंच असं मनात ठेवा, म्हणजे लक्षात येईल की आत्ता नुकतंच क्रिया संपली आहे, पण ती वर्तमान काळात आहे. 1-2 मिनटापूर्वी ती क्रिया संपली आहे, अशा अर्थी जेव्हा असेल तेव्हा हा काळ असतो. आता ही शी इटला मात्र हॅज लागतो. ही हॅज इटन, त्याने खाल्लेलं आहे. शी हॅज इटन, तिने खाल्लेलं आहे. आणि इट हॅज इटन, त्याने नुकतंच खाल्लेलं आहे. अजून एक गोष्ट, इथे आधी मी आता क्रियापदं मार्क करते. हॅव इटन आणि ही शी इट असेल तर हॅज इटन. ही शी इटला हॅज लागतं, बाकी सगळ्या सर्वनामांना हॅव लागतं. आणि हा इटन हे काय आहे? तिसरं रूप क्रियापदाचं. इट, एट, इटन, तिसरं रूप. त्या तिसऱ्या रूपाला म्हणजेच थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल ग्रामर बुकमध्ये शॉर्टमध्ये PP लिहिलेलं असतं, ते पास्ट पार्टिसिपल हॅज किंवा हॅव नंतर परफेक्ट टेन्सेसमध्ये आपण घेतो. ओके, म्हणून ते इटन आलेलं आहे तिसरं रूप क्रियापदाचं. या काळाबद्दल मी सगळं सांगितलं. रचना पहिला सब्जेक्ट अधिक हॅज किंवा हॅव अधिक पास्ट पार्टिसिपल म्हणजेच तिसरं रूप क्रियापदाचं. ओके, आता पुढे जाऊया. परफेक्ट टेन्स फक्त पास्टमधला, भूतकाळातला. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. आधी बोर्डवरचं वाचते. आय, ही, शी, इट, दे, वी, यू हॅड इटन. क्रियापद
हॅड इटन. खाली मराठी अर्थ खाल्लं होतं नुकतंच. एखादी गोष्ट आपण नुकतीच केलेली असेल 2 मिनिटापूर्वी भूतकाळात, त्यावेळेला आपण हा काळ वापरायचा. वाक्य आपण ह्या काळात बनवायचं. कसं बनवायचं? रचना काय आहे? पहिला येतो कर्ता म्हणजेच सब्जेक्ट अधिक हॅड HAD, फक्त हॅड. कुठचंही नाम असो, कुठचंही सर्वनाम असो, हॅड फक्त. पुढे PP तिसरं रूप, आत्ताच सांगितलं ते तिसरं रूप. ओके, ही रचना झाली. या रचनेत आपलं वाक्य बनवायचं. जेव्हा आपल्याला बोलायचं असेल की भूतकाळात अमुक अमुक गोष्ट नुकतीच झालेली होती असं बोलायचं असेल त्यावेळेला. आता एकदा सेपरेट वाचूया. आय हॅड इटन, मी नुकतंच खाल्लेलं होतं. ही हॅड इटन, त्याने नुकतंच खाल्लेलं होतं. शी हॅड इटन, तिने नुकतंच खाल्लेलं होतं. इट हॅड इटन, त्याने नुकतंच खाल्लेलं होतं. दे हॅड इटन, त्यांनी नुकतंच खाल्लेलं होतं. वी हॅड इटन, आम्ही नुकतंच खाल्लेलं होतं. आणि यू हॅड इटन, तू नुकतंच खाल्लेलं होतं किंवा तुम्ही नुकतंच खाल्लेलं होतं. ओके, ही झाली रचना. आणि त्याचा अर्थ कधी वापरायचं सगळं मी सांगितलंच याच्यात. म्हणून आता आपण पुढचा टेन्स घेऊया, फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स मराठीत पूर्ण भविष्यकाळ. परत अर्थ सेम ह्याचप्रमाणे. भविष्यकाळात या वेळेला उद्या एखादी क्रिया नुकतीच पूर्ण होणार असेल तर आपण ती क्रिया या रचनेत बनवायची. आता आधी बोर्डवरचं वाचते. आय वी शल किंवा विल हॅव इटन. ही शी इट दे वी यू. सॉरी, इथे परत वी नाही येणार आहे. वीला मी वर लिहिलेलं आहे त्यामुळे खाली फक्त दे आणि यू. विल हॅव इटन. परत आपलं क्रियापद काय झालं? शल किंवा विल हॅव इटन आणि खाली विल हॅव इटन. आता कसं होतं परत सांगते. आय आणि वीला शल घेऊ शकतो किंवा विल घेऊ शकतो. सेपरेट म्हणूया. आय शल हॅव इटन, मी खाल्लेलं नुकतंच असेल. नुकतंच परत मगाशी सांगितल्याप्रमाणे नुकतीच झालेली क्रिया ह्या सगळ्या परफेक्टमध्ये. मी नुकतंच खाल्लेलं असेल. किंवा आय विल हॅव इटन सेम अर्थ. वी शल हॅव इटन, आम्ही नुकतंच खाल्लेलं असेल. किंवा आपण वी विल हॅव इटन असंही म्हणू शकतो. खालच्या 5 यांना मात्र आपण शल नाही वापरू शकत, फक्त विल वापरू शकतो. ही विल हॅव इटन, त्याने नुकतंच खाल्लेलं असेल. शी विल हॅव इटन, तिने नुकतंच खाल्लेलं असेल. इट विल हॅव इटन, त्याने नुकतंच खाल्लेलं असेल. दे विल हॅव इटन, त्यांनी नुकतंच खाल्लेलं असेल. यू विल हॅव इटन, तू नुकतंच खाल्लेलं असशील किंवा तुम्ही नुकतंच खाल्लेलं असेल. आणि रचना पहिला सब्जेक्ट येतो, शल किंवा विल येतं, त्यानंतर हॅव आणि त्यानंतर तिसरं रूप PP पास्ट पार्टिसिपल. आता इथे ही शी इट असलं तरीही हॅज येणार नाही. का नाही येणार? कारण ही विल हॅव, ही आणि शी आणि इटच्या मध्ये विल हा शब्द येणार आहे आणि म्हणून पुढे हॅवच येणार आहे. या काळात ही विल शी जे ही विल हॅज असं नाही येत. ही विल हॅवच येतं. ओके, काय येतं कारण समजलं असेल. मध्ये विल हा शब्द आला आहे. मगाशी कसं होतं या साईडला ह्या प्रेझेंटमध्ये ही हॅज डायरेक्टली येतं, मध्ये काही शब्द नाही आहे. ही शी इट आणि मग हॅज असं जेव्हा येईल ही हॅज शी हॅज इट हॅज जोडून तेव्हा फक्त आपण हॅज घेतो त्यांना. मध्ये जर असा विल वगैरे असा काही शब्द आला तर तेव्हा आपण हॅज वापरत नाही, आपण हॅव वापरतो. म्हणून इथे हॅव येतं ह्याला सुद्धा. आय थिंक इट इज क्लिअर. नुकतंच खाल्लेलं, नुकतीच झालेली क्रिया. रचना सब्जेक्ट अधिक शल किंवा विल अधिक हॅव अधिक PP पास्ट पार्टिसिपल. हे झालं ह्या काळाबद्दल. आता आपण चौथ्या प्रकारात जाऊया. चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस, चालू पूर्ण. पहिला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. आधी बोर्डवरचं वाचते. आय दे वी यू हॅव बीन इटिंग. ही शी इट हॅज बीन इटिंग. आणि अर्थ बराच वेळ झाला खात आहे. चौथा काळ कधी घ्यायचा? एखादी गोष्ट, आता हा वर्तमान काळ म्हणून मी वर्तमान काळाचं सांगते. वर्तमानात एखादी गोष्ट बराच वेळ चालू असणार आहे किंवा चालू आहेच, बराच वेळ चालू आहे, त्यावेळेला आपण ते वाक्य या रचनेनुसार बनवायचं. रचना कशी बनवायची? पहिला घ्यायचं सब्जेक्ट,
त्यानंतर हॅज किंवा हॅव, का ते सांगते नंतर, पण हॅज किंवा हॅव, त्यानंतर हा बीन हा शब्द अधिक क्रियापद अधिक त्या क्रियापदाला आय एन जी लावायचं. ही झाली आपली रचना. सेपरेट वाचूया. आय हॅव बीन इटिंग म्हणजे मी बराच वेळ खात आहे. ओके. दे हॅव बीन इटिंग, ते बराच वेळ खात आहेत. वी हॅव बीन इटिंग, आम्ही बराच वेळ खात आहोत. यू हॅव बीन इटिंग, तू बराच वेळ खात आहेस किंवा तुम्ही बराच वेळ खात आहात. आता खालचं ही शीट. इथे परत मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्या ही किंवा शी किंवा इट नंतर लगेच हॅज आलं आहे. लगेच हॅज आलं की हॅज, तिथे मग हॅव नाही लावू शकत आपण. म्हणून इथे ही हॅज, शी हॅज, इट हॅज, मध्ये शब्द आला नाही कुठचाही. ओके. ही हॅज बीन इटिंग, तो बराच वेळ खात आहे. शी हॅज बीन इटिंग, ती बराच वेळ खात आहे. इट हॅज बीन इटिंग, ते बराच वेळ खात आहे. बराच वेळ चालू असलेली वर्तमानातली क्रिया आपण ह्या काळातून बनवतो. रचना मी सांगितलीच. सगळं हॅज का हॅव का हे पण एक्सप्लेन केलं. मला वाटतं आहे तुम्हाला समजलं असेल. पुढचा काळ घेऊया. परफेक्ट कंटिन्युअसमधलाच पण पास्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ. बोर्डवरचं आधी वाचते. आय ही शी इट दे वी यू हॅड बीन इटिंग. क्रियापद आहे हॅड बीन इटिंग. अर्थ आहे बराच वेळ झाला खात होतं. परत मगाच सारखंच. परफेक्ट कंटिन्युअस हा टेन्स बराच वेळ एखादी गोष्ट चालू असेल त्यासाठी वापरायचा. वर्तमान काळ असेल तेव्हा वर्तमानातली क्रिया, भूतकाळ असेल तेव्हा भूतकाळातली क्रिया. भूतकाळातली एखादी क्रिया जी बराच वेळ चालू असेल त्यावेळेला आपण ती क्रिया या काळात सांगायची. आणि ह्या काळात सोपं आहे, रचना सोपी आहे. सब्जेक्ट अधिक हॅड अधिक बीन अधिक क्रियापद त्याला आय एन जी लावायचं. भूतकाळ असल्यामुळे हॅड हे एकच रूप आहे. हॅज आणि हॅवचा भूतकाळी रूप हॅड, म्हणून भूतकाळात फक्त हॅड, दुसरं काही येतच नाही. भूतकाळ असला की हॅड, म्हणून हॅड आलं. पुढे बीन आणि इटिंग. बराच वेळ चालू असलेली क्रिया आपण ह्या काळात सांगतो, पण ती क्रिया भूतकाळात हवी, मग तेव्हा ती भूतकाळी होते. ओके. हे पण सोपं आहे, क्लिअर झालं असेल. आता शेवटचा 12वा काळ आपण बघूया. परफेक्ट कंटिन्युअसमधलाचे फक्त फ्युचर आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. खाली आधी बोर्डवरचं वाचते. आय वी शल ऑर विल हॅव बीन इटिंग. ही शी इट दे आणि यू विल हॅव बीन इटिंग. क्रियापद कुठचं आहे? शल ऑर विल, हॅव बीन इटिंग किंवा विल हॅव बीन इटिंग. परत भविष्यकाळात मी प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे त्यानुसार आय आणि वी असेल तर आपण शल किंवा विल काहीही एक, कुठचंही एक यातलं घेऊ शकतो. बाकी 5 प्रोनाऊन्सना, सर्वनाम किंवा नामं, त्यांना आपण फक्त विल घेतो. वाचूया सेपरेटली. आय शल हॅव बीन इटिंग. अर्थ काय होईल? मी बराच वेळ खाणार असेन. आय विल हॅव बीन इटिंग पण म्हणू शकतो, अर्थ सेम. तसंच वी शल हॅव बीन इटिंग किंवा वी विल हॅव बीन इटिंग, अर्थ आम्ही बराच वेळ खाणार असू. आणि खालच्या पाचीयांना विल हॅव बीन इटिंग फक्त, विल फक्त, म्हणजे ही विल हॅव बीन इटिंग, तो बराच वेळ खाणार असेल. शी विल हॅव बीन इटिंग, ती बराच वेळ खाणार असेल. इट विल हॅव बीन इटिंग, ते बराच वेळ खाणार असेल. त्यानंतर दे विल हॅव बीन इटिंग, ते अनेक वचनी बराच वेळ खाणार असतील. आणि यू हॅव बीन इटिंग, यू म्हणजे परत तू किंवा तुम्ही दोन्ही घेऊ शकतो. यू विल हॅव बीन इटिंग, तू बराच वेळ खाणार असशील. यू विल हॅव बीन इटिंग, तुम्ही बराच वेळ खाणार असाल. क्रिया परत भविष्यातली येते. बराच वेळ असं असं होणार असेल भविष्यकाळात, तेव्हा आपण ते वाक्य या रचनेनुसार बनवायचं. रचना सब्जेक्ट अधिक शल किंवा विल अधिक हॅव अधिक बीन अधिक क्रियापद त्याला आय एन जी. रचना कंप्लीट झाली. कधी वापरायचं समजलं, कुठच्या प्रोनाऊन किंवा नाऊननुसार कसं वापरायचं तेही समजलं. पूर्णच्या पूर्ण 12 काळ मला वाटतं आहे तुम्हाला समजले असतील. 2 महत्त्वाच्या टिप्स ॲज युज्युअल शेवटी. सगळ्यात पहिली टिप म्हणजे कंटिन्युअस टेन्स जेव्हा असेल, जेव्हा कधी त्या काळात कंटिन्युअस हा शब्द येईल चालू, तेव्हा त्या क्रियापदाला आय एन जी लागतंच. इथे कंटिन्युअस आलं, आय एन जी लागलं आहे, आय एन जी लागलं आहे, आय एन जी लागलं आहे. इकडे कंटिन्युअस हा शब्द आला, आय एन जी लागलं आहे, आय एन जी लागलं आहे.
आय एन जी लागलं आणि इथे पण आय एन जी लागलं. त्याचप्रमाणे परफेक्ट हा शब्द जर आला, त्या परफेक्ट या शब्दात हॅज किंवा हॅव आणि भूतकाळ असेल तर हॅड हे लागतंच. त्याप्रमाणे इथे हॅज आलं, हॅड आलं, हॅज किंवा हॅव काही जे असेल त्यानुसार हॅव आलं इथे. आणि ह्याच्यातसुद्धा परफेक्ट हा शब्द आला आहे, त्यानुसार हॅव आलं आहे, हॅज आलं आहे, हॅड आलं आहे. खाली पण सेम हॅव किंवा हॅव. हॅज, हॅव किंवा हॅड हा शब्द यायलाच हवा वाक्यात, जर परफेक्ट हा शब्द काळात असेल तर. या अतिशय महत्त्वाच्या टिप्स आहेत दोन्ही. आणि बाकी सगळं काही क्लिअर झालेलंच असेल. त्यामुळे आज मी इथे थांबते. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय.